नमस्कार, मी मधुरा वाटवे. मधुराज मेजवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण अमृतसर स्टाईल पनीर भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अतिशय हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी होते आणि भाजीला पर्याय देखील आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही पनीर भुर्जी नक्की बनवून पहा. नक्की तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. रेसिपी पूर्ण पहा म्हणजे कोणताही पार्ट मिस होणार नाही. चला तर पाहूयात अशी मस्त हेल्दी आणि टेस्टी पनीर भुर्जी कशी बनवायची ते. पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथं मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. थोडंसं पनीर मी सुरुवातीला खिसून घेत आहे. हे पनीर आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. अगदी थोडंसं एका प्लेटमध्ये हे काढून ठेवून देऊयात आपण. राहिलेलं जे पनीर आहे ते आपण हाताने असं कुस्करून घ्यायचं आहे. पूर्ण एकदम मॅश नाही करायचे. असे तुकडे तुकडे करायचेत. याचे बारीक बारीक तुकडे करायचेत. सर्व पनीर मी अशाच पद्धतीने मॅश करून घेते. हे पहा. आता हे बाजूला ठेवून देऊयात. एका बाउलमध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. पाव चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे, अर्धा चमचा मीठ घालूयात, 1 चमचा गच्च भरून गरम मसाला घातलेला आहे. हे सर्व साहित्य आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपण 3 चमचे ताजं घट्ट दही घालणार आहोत. दही नसेल तर ताजी जाड साय दुधावरची तुम्ही घालू शकता. दही आणि मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण थोडं थोडं लागेल तसं पाणी घालणार आहोत. अगदी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे याच्या गाठी तयार होणार नाहीत. अर्धा फुलपात्र पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बाजूला ठेवून देऊयात. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण 2 चमचे लोणी घालणार आहोत. लोणी करपू नये म्हणून आपण यामध्ये 3 चमचे तेल घालणार आहोत. अर्धा चमचा आपण जिरे घालूयात. जिरे तडतडल्यानंतर आपण यामध्ये 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. हे पहा. जिरे तडतडलेले आहेत. आता बारीक चिरलेला कांदा घालूयात. कांदा यामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. लालसर रंगावरती हा शिजवून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 लाल टोमॅटो बारीक चिरलेले आहेत ते घालूयात. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. याचा वास खूप छान येतोय. मंद गॅसवरती मी हे परतून घेत आहे. यामध्ये आता
तयार केलेला मसाला घालूयात, दह्यात कालवलेला। टोमॅटो मऊसर झाल्यानंतरच हा मसाला मी घातलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आणखी पाणी लागेल यामध्ये घालायला, म्हणजे बेसन छान शिजेल। अगदी पाव कप मी पाणी घातलेलं आहे पुन्हा। हे छान मिक्स झाल्यावरती मंद गॅसवरती मी झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे। पाच मिनिटांनंतर यामध्ये आपण पनीर घालायचं आहे। आणि पनीर सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पनीर घातल्यानंतर मात्र जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे, नाहीतर पनीर चिवट होतं। अगदी 2-3 मिनिट आपण हे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आहे। सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालूयात हातावरती चोळून, म्हणजे या भुर्जीला अतिशय टेस्ट छान येते। खूप छान रंगीबेरंगी, खमंग, रुचकर आणि पौष्टिक हा पदार्थ तयार होतो। लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल। वरून कोथिंबीर घालूयात आपण। डब्यामध्ये रोज 30 पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने पनीर भुर्जी बनवून पहा, मुलं नक्की डबा संपवून येतील। व्यवस्थित मिक्स करून आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। आता गरम गरम ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकता। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमधून जरूर कळवा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। सर्व भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढल्यानंतर वरून पुन्हा आपण कोथिंबीर आणि खिसून ठेवलेलं जे पनीर आहे त्याने सजावट करणार आहोत। कोथिंबीर घालूयात सुरुवातीला, पनीर घालूयात। रंगीबेरंगी दिसायला खूप छान दिसतं। आवडत असेल तर लिंबाचा रस देखील यावर खूप छान लागतो। आता आपण कांद्याचे स्लाइस डेकोरेशनसाठी ठेवणार आहोत। पहा किती मस्त टेस्टी दिसत आहे, तोंडाला पाणी सुटत आहे पाहिल्यानंतरच। फार वेळ लागत नाही ही भाजी बनवायला। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।